नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत करतो। शिक्षण सेवक बांधवांनो, आजचा व्हिडिओ आपल्यासाठी एक दिलासादायक व्हिडिओ आहे किंवा एक आशाचं किरण दाखवणारा व्हिडिओ आहे। नेमकं गेल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की शिक्षण सेवक रद्द याचिका जी काय कोल्हापूर न्यायालयात आपली दाखल आहे, त्या अनुषंगानं काही गोष्टी आपण लवकर तारीख मिळवण्याच्या दृष्टीने कायदेशीररित्या करणार होतो। त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे। तर मित्रांनो, आपण जी काही तारीख सांगितली होती गेल्या व्हिडिओमध्ये की आपली जी काही शिक्षण सेवक रद्द याचिका कोल्हापूर उच्च न्यायालयात दाखल आहे समान काम समान वेतन या अनुषंगाने, त्या याचिकेची जी सुनावणी होणार होती ती 29 जून 2026 रोजी होणार होती। हे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आणि त्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की ही तारीख लवकर मिळवण्याच्या दृष्टीने आपण हे प्रकरण कोर्टात मेन्शन करणार होतो सोमवारी किंवा मंगळवारी आणि तारीख जवळची मिळवण्यासाठी प्रयत्न करणार होतो। तर त्यानुसार आपल्या वकील साहेबाच्या माध्यमातून कोर्टात हे प्रकरण मेन्शन केलं गेलं आणि कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं गेलं की हे प्रकरण समान काम समान वेतनच्या दृष्टीने आणि शिक्षण सेवकांच्या रोजच्या आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। त्यामुळे हे प्रकरण मेन्शन करून लवकरची तारीख देण्यात यावी, अशा प्रकारे हे प्रकरण कोर्टात मेन्शन केलं गेलं आणि याला मित्रांनो यश आलं आहे। आणि माननीय कोर्टाच्या माध्यमातून आपणास 29 जून 2026 ही तारीख रद्द करून जवळची तारीख म्हणजेच 2 एप्रिल 2026 ही नवीन तारीख मिळाली आहे। तर मित्रांनो, निश्चितच ही एक दिलासादायक बाब आपल्या याचिकेच्या दृष्टीने आहे, कारण जवळजवळ 2 महिने यामुळे वाचणार आहेत आणि आपली सुनावणी ही पुढील सुनावणी ही 2 एप्रिल 2026 रोजी होणार आहे। मित्रांनो, आपली जी याचिका आहे ती समान काम समान वेतन या तत्त्वावर आधारित आहे आणि आता महत्त्वाची सुनावणी ही 2 एप्रिल रोजी होईल। तर आणखी एक गोष्ट मित्रांनो, की जी काही याचिकेसंदर्भात वेगवेगळे मेसेज फिरतात वेगवेगळ्या ग्रुपवरती, तर फक्त आणि फक्त पवित्र पोर्टल कृती समितीच्या माध्यमातून जे काही मेसेज टाकले जातात त्यावर सर्वांनी विश्वास ठेवावा, कारण बरेच मेसेज हे दिशाभूल करणारे सुद्धा आहेत। या याचिकेसाठी आणि लवकर तारीख मिळवण्यासाठी पवित्र पोर्टल कृती समितीने अहोरात्र मेहनत घेऊन आपल्या वकील साहेबाच्या माध्यमातून लवकर तारीख मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न केले त्याला यश आलं आहे। आणि आता पाहूया की पुढील जी सुनावणी होणार आहे त्यात काय होतं आपल्या दृष्टीने आणि आपल्या याचिकेच्या दृष्टीने पूर्ण तयारी पवित्र पोर्टल कृती समितीने वकील साहेबाच्या माध्यमातून केली आहे। शासनानं जर का रिप्लाय दाखल केला, आपल्याला पूर्ण आशा आहे की जी काय आता सुनावणी होणार आहे त्या सुनावणीत शासन आपलं म्हणणं किंवा रिप्लाय दाखल करेल आणि त्यावरती पूर्ण तयारी आपल्या माध्यमातून वकील साहेबांनी पूर्ण केली आहे। त्यासाठी वेळोवेळी पवित्र पोर्टल कृती समितीने ज्या काही सूचना द्यायच्या होत्या, जे काही रेफरन्स द्यायचे होते ते सर्व दिलेले आहेत आणि येत्या काळात निश्चितच काहीतरी चांगलं घडेल अशी आपणास आशा आहे। आपणास या याचिकेबद्दल काय वाटतं निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। शिक्षण सारथी या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवरती अधिकृत आणि ऑथेंटिक माहिती पाहत असतो। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शिक्षण सेवक बांधवांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे, ती पण जॉईन करा, कारण आपण त्या ठिकाणी वेगवेगळे PDFs ह्या टाकत असतो। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद।